आज रोजी आपण किशोर पाटील ढोरे सोनगिरी यांच्या शेतावर आलेलो आहे. त्यांनी आपलं एशियनचं सोयाबीन कृषी गोल्ड 151च्या 2 बॅगा लावल्या होत्या, म्हणजे सोंगलं त्यांनी आणि काढलंय पण. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ की त्यांना सोयाबीन कृषी गोल्ड 151 बद्दल काय वाटलं बा. नमस्कार, पूर्ण नाव सांगा तुमचं. किशोर दिगंबर ढोरे, राणा सोनगिरी, तालुका बास्ताली, जिल्हा अकोला. मोबाईल नंबर 8767 बरं. कृषी गोल्ड 151 तुम्ही लावलं होतं, कधीची आहे पेरणी आपली? 15/6 आहे. 15 जून. खताचे डोस खताचे डोस काहीच नाही, बिगर खताच. आणि फवारण्या किती झाल्या? फवारण्या 3 झाल्या. कसं काय वाटलं तुम्हाला? एकदम चांगला वाटला. एकदम चांगलं म्हणजे कसं काय? धरतीला भरपूर आलं. हो, काय वैशिष्ट्य वाटलं बा त्याच्या पण? वैशिष्ट्य इतर वाणापेक्षा त्याच्या शेंगाची भरदटपणा, झाड मजबूत आणि शेंगा झाल्यानंतरही झाड भुरत नाही, पुरत म्हणजे चोरपर्यंत हिरवं होतं समजा. पर्यंत हिरवं. आणि 2 बॅगला किती झाले तुम्हाला समजा? 2 बॅगला आपल्याला झालं 24 क्विंटल. 24 क्विंटल म्हणजे 12ची झडती आली तुम्हाला. गाव आखर आहे समजा तुमचा. आणि कॉन्फिडन्सच्या किती बॅग होत्या तुमच्या? कॉन्फिडन्स आपल्या होत्या 8 बॅग. 8 बॅग. आणि कृषी गोल्डचं कसं काय? कृषी गोल्ड तर त्याच्यापेक्षा दुप्पटनंच आहे ना. बरं. आणि आपल्या इथली मंडळी काही पाहून गेली का, गावातली शेतकरी मंडळी? ते बरेच आहे ना. आता शेतकरी तुम्ही गावात, आता छोटं गाव तुमचं, तुमचे मित्रमंडळी त्यांना काय सांगाल बा या वाणाबद्दल? सांगायचं तात्पर्य असं की मी बरेच जणांना सांगितले की आता होईपर्यंत 2-2, 3-3 बॅग हे अवश्य पेरावं यावर्षी. जास्त तर नाही टाकायचं, पण 3-2 बॅग पेरून पाहायच्या. बरं. दाना वगैरे वजनदार आहे एकदम. सोयाबीन कसं होतं म्हणजे चमक वगैरे? चमक, पण ते आपलं कापणी हेवीच झाल्यानं त्याला थोडा मळकटपणा आला. अच्छा. नाही तर चकाकी खूप आहे तिच्या. हो, चकाकी आहे. हिरवायच्यासाठी राहिलं की ते त्याचा ड्युरेशन पिरियड वाढलेला होता, म्हणजे पाऊस सतत चालू होता. तरी एवढ्या पावसात तुम्हाला जर 12ची झडती लागली तर सोयाबीन चांगलं पिकलं. तुम्ही समाधानी आहे? ठीक आहे, धन्यवाद. कंपनीतर्फे मी आपले आभार मानतो.